नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं. शौर्य, पराक्रम, गनिमी कावा आणि मावळ्यांची मिळालेली भक्कम साथ या सर्व गोष्टींच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा प्रचंड मोठा विस्तार केला. शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य आपल्या मजबूत खांद्यांवरती पेललं, हिंदवी स्वराज्याचं संरक्षण केलं आणि विस्तार सुद्धा केला. परंतु साल 1689 मध्ये संगमेश्वर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या हाती सापडले व औरंगजेबाने अतिशय क्रूरपणे छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केली. या सुमारास स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा मुघलांच्या हाती गेला व अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना कैद झाली. यामध्ये महाराणी येसूबाई व छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांचा देखील समावेश होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज स्वराज्याचे छत्रपती बनले. त्यांनी मुघलांच्या विरोधात संघर्ष केला, परंतु साल 1717 मध्ये राजाराम महाराजांचा देखील मृत्यू झाला व त्यानंतर राजाराम महाराजांचे पुत्र शिवाजी द्वितीय हे छत्रपती बनले. परंतु शिवाजी द्वितीय हे अल्पवयीन असल्यामुळे स्वराज्याची राज्याची सर्व सूत्रे महाराणी ताराबाई यांच्या हातात होती व महाराणी ताराबाई यांनी स्वातंत्र्य लढ्याचे समर्थाशी नेतृत्व केले व मुघलांना जेरीस आणले. परंतु या संपूर्ण कालखंडामध्ये, या सर्व काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज हे मुघलांच्या कैदेत होते, औरंगजेबाच्या कैदेत होते आणि साल 1707 मध्ये निराश अवस्थेमध्ये, पराभूत अवस्थेमध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर लगेच त्याचा मुलगा आझम याने स्वतःला दिल्लीचा सम्राट घोषित केलं व वारसा युद्ध जिंकण्यासाठी संपूर्ण तयारी करून तो दिल्लीला निघाला व सोबत महाराणी येसूबाई व शाहू महाराज यांना देखील घेतलं. परंतु दिल्लीच्या वाटेवर असताना 8 मे 1707 रोजी भोपाळजवळ आझमने शाहूंची कैदेतून सुटका केली व त्यांना दक्षिणेत जाण्यासाठी अनुमती दिली. शाहू दक्षिणेकडे येत होते, परंतु दक्षिणेकडे येत असताना आपला छत्रपती पदाचा न्याय हक्क आपल्याला मिळावा व त्यासाठी आपणास मदत करावी अशा स्वरूपाची पत्रे शाहूंनी मराठा सरदारांना लिहिली व त्याप्रमाणे शिंदे, भोसले, निंबाळकर, पुरंदरे, बोकील, जाधव इत्यादी सरदारांचे समर्थन शाहूंना मिळाले. परंतु शाहूंच्या या मागणीला महाराणी ताराबाई यांनी कडाडून विरोध केला. प्रसंगी शाहूंबरोबर संघर्ष करण्याची तयारी सुद्धा महाराणी ताराबाई यांनी चालवली, कारण त्यांच्याजवळ धनाजी जाधवांसारखा पराक्रमी, मुरब्बी व गनिमी काव्याचा तज्ज्ञ सेनापती होता आणि म्हणून महाराणी ताराबाई यांची बाजू अतिशय भक्कम होती. अशा या अवघड परिस्थितीमध्ये, अशा या कठीण परिस्थितीमध्ये ज्यांनी शाहू महाराजांना मदत केली त्या माणसांमध्ये बाळाजी विश्वनाथ हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. बाळाजी विश्वनाथ हे भट घराण्यातील होते व महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील श्रीवर्धनचे होते. महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यामध्ये संघर्ष होणार अशी स्पष्ट चिन्ह दिसताच बाळाजी विश्वनाथ यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांनी महाराणी ताराबाई यांचे सेनापती धनाजी जाधव व एक अत्यंत महत्त्वपूर्ण सरदार खंडो बल्लाळ यांना गुप्तपणे शाहूंच्या पक्षात आणले. परिणामी पुण्याजवळ भीमा नदीच्या किनारी 12 ऑक्टोबर 1707 रोजी शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यात खेडची लढाई झाली व या लढाईमध्ये शाहूंना विजय मिळाला. त्यामुळे शाहूंनी राजधानी सातारा या ठिकाणी 12 जानेवारी 1708 रोजी स्वतःचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला. मात्र महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूरला दुसऱ्या गादीची स्थापना करून शिवाजी द्वितीय हेच मराठा साम्राज्याचे छत्रपती असतील अशी घोषणा केली. सेनापती धनाजी जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र चंद्रसेन जाधव
यांना शाहू महाराजांनी सेनापती बनवले, परंतु सेनापती चंद्रसेन जाधव हे आतून महाराणी ताराबाई यांचे समर्थक होते आणि म्हणूनच त्यांच्या अधिकारांवरती नियंत्रण राहावं म्हणून शाहू महाराजांनी सैन्यामध्ये सेनाकर्ते नावाचं एक नवीन पद निर्माण केलं व या पदावरती बाळाजी विश्वनाथ यांची नियुक्ती केली. परिणामी निराश होऊन, संतप्त होऊन सेनापती चंद्रसेन जाधव यांनी शाहू महाराजांच्या विरोधात बंड केलं व इतर सरदारांनाही तसे करण्यासाठी चिथावलं. अशा या परिस्थितीमध्ये सेनापती चंद्रसेन जाधव, सरदार कृष्णराव खटावकर, उदाजी चव्हाण, दामाजी थोरात या सर्वांनी एकत्रित मिळून शाहूंच्या विरोधात बंड पुकारलं. परंतु अशा या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा, अशा या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा बाळाजी विश्वनाथ यांनी शांततेत आपलं कार्य सुरू ठेवलं. शांततेत सैन्याची उभारणी केली व या प्रत्येक बंडखोर सरदाराला एकटं गाठून त्याचा पाडाव केला. त्यांच्या या कामगिरीमुळे शाहू महाराजांनी 17 नोव्हेंबर 1713 रोजी बाळाजी विश्वनाथ यांची पेशवे पदावरती नियुक्ती केली. परंतु बाळाजी विश्वनाथ यांची पेशवे पदावरती ज्यावेळी नियुक्ती करण्यात आली त्यावेळी नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे यांचं सुद्धा बंड सुरू होतं आणि नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे म्हणजे एक जबरदस्त आसामी होते. डोळ्यात तेल घालून पश्चिम किनारपट्टीचं संरक्षण करण्याचं काम कान्होजी आंग्रे करत होते आणि म्हणून या सर्व बाबींचा विचार करून कोणताही रक्तपात न करता शांततेत बाळाजी विश्वनाथ यांनी कान्होजी आंग्रे यांना सुद्धा शाहूंच्या पक्षात आणलं. दुसरीकडे कोल्हापूर या ठिकाणी राजाराम महाराजांच्या द्वितीय पत्नी राजसबाई यांनी महाराणी ताराबाई व शिवाजी द्वितीय यांना अटक केली व आपला पुत्र संभाजी द्वितीय यांना छत्रपती बनवले. शाहू महाराज छत्रपती बनले. अनेक संकटांपासून, अनेक अडचणींपासून त्यांचे सिंहासन सुरक्षित राहिले. या सर्व बाबींमध्ये बाळाजी विश्वनाथ यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. मिठाच्या कारखान्यात काम करणारा एक सामान्य कारकून ते मराठा साम्राज्याचा कर्ता पेशवा अशी बाळाजी विश्वनाथ यांची इतिहासातील ओळख आहे. शाहूंचा पक्ष न्याय आहे, शाहूंचा पक्ष योग्य आहे अशी खात्री पटल्यानंतर बाळाजी विश्वनाथ शाहूंशी अजन्म एकनिष्ठ राहिले. बाळाजी विश्वनाथ लढवय्या वीर नव्हते. त्यांची खरी ताकद त्यांची बुद्धी होती. स्वतःच्या मुत्सद्दीपणावर बाळाजींचा पूर्ण विश्वास होता. अशा या कर्तृत्ववान पेशव्याचा मृत्यू 2 एप्रिल 1720 रोजी पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या सासवड या ठिकाणी वयाच्या 60व्या वर्षी झाला. आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.